नमस्कार मित्रांनो, मी प्रिया आणि माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे विना व्हेज हॉटेलमध्ये आणि या हॉटेलला येण्याचं कारण म्हणजे आज आम्ही शॉपिंग करायला आलो होतो रिलायन्स स्मार्टला। ते या विना हॉटेलच्या अपोजिट साइडला आहे आणि त्यामुळे आम्हाला शॉपिंग करता करता खूप वेळ झाला होता आणि आम्हाला भूक सुद्धा लागली होती आणि घरी जाऊन आता स्वयंपाक करण्याचा मला कंटाळा आला होता। त्या याशिवाय सुद्धा भूक लागली होती, म्हणून आम्हाला रस्त्याने जाता जाता एक ऑप्शन चांगलं दिसलं का विना व्हेज म्हणून, आणि आम्ही व्हेजिटेरियन असल्या कारणामुळे आम्हाला हे ऑप्शन चांगलं दिसलं आणि विना नाव सुद्धा मला आवडलं होतं, छान होतं। याच्यावरून समजते की यांना विना म्हणजे गाण्याची किंवा वाद्याची आवड नक्कीच असणार यांना। या हॉटेलमध्ये त्यांनी आजचा मेनू सुद्धा लिहून ठेवला होता, आजचा स्टार्टर काय असणार आहे आणि आजचा डेझर्ट काय असणार आहे सगळं त्यांनी लिहून ठेवलं होतं। आणि पार्किंगची सुद्धा व्यवस्था यांनी बॅक साइडला करून ठेवली होती। आज गुरुवार असल्या कारणाने थोडीशी गर्दी कमी होती, पण होती त्याप्रमाणे गर्दी सुद्धा हॉटेलला भरपूर प्रमाणात होती मित्रांनो। आणि हॉटेल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्याने सजवून ठेवलं होतं, प्रत्येक ठिकाणी एसी लावून ठेवले होते, त्याचबरोबर कूलर सुद्धा लावून ठेवले होते, त्याचबरोबर त्यांनी फॅन सुद्धा लावून ठेवले होते आणि खूप चांगल्या प्रकारे त्याने सजावट करून ठेवली होती। प्रत्येक ठिकाणी बहुतेक आज कोणता तरी बर्थडे असणार आहे, त्यामुळे हॅपी बर्थडेचं तिथं पोस्टर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो। आणि या हॉटेलची खासियत मला अशी वाटली की त्यांनी प्रत्येक गायन वादक जे होते जुने होऊन गेले, जसं हे आहे यांचं नाव आहे भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी, यांना सगळेच जण आपण ओळखतोय मित्रांनो। त्यांनी त्यांचा सुद्धा इथं फोटो लावून छान प्रकारे फ्रेम तयार करून ठेवले मित्रांनो। आणि प्रत्येक ठिकाणी इथं काही ना काही त्यांनी जे वादक होते, जे गायक होते, जे त्यांना पद्मश्री पद्मभूषण असे अवॉर्ड मिळवून गेले आहे, त्यांचे फोटो त्यांनी इथे लावलेले होते। त्यानंतरचे त्यांना दुसरे इथे फोटो लावून ठेवले त्यांनी पद्मभूषण अमजद अली खानजी, मला याचं नाव माहित नाही नेमकं काय वाजवतात, तर तुम्हाला जर माहित असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे वादक किंवा जे संगीत मधून जे फेमस होऊन गेले पद्मभूषण पद्मश्री अवॉर्ड मिळाले त्या प्रत्येकाचे त्यांनी फोटो इथे लावून ठेवले। हे जे तुम्हाला आता यानंतरचे जे तबला वादक आहे सगळ्यांच्या ओळखीचे मित्रांनो, यांचं नाव आहे पद्मभूषण जाकीर हुसेनजी, यांना कोण ओळखत नाही मित्रांनो। आणि यांची ऍड पण येत होती, ताज जी आपली चहापत्तीची ऍड होती ती त्यांची ऍड होती मित्रांनो। सगळेजण त्यांना ओळखत होते, तबला खूप छान पद्धतीने ते वाजवत होते। त्यानंतर पोस्टर लावलेले ते यांनी पद्मभूषण पंडित शिवकुमारजी शर्मा, हे मला नाव माहित नाही मित्रांनो वादनाचे, तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की हे जे वादन आहे यांनी कोणते वादन इथं वापरलेलं आहे, मला नक्कीच कमेंट करून सांगा। त्यानंतर जे पुढचं पोस्टर होतं मित्रांनो, भारतरत्न पंडित रविशंकरजी यांनी सुद्धा यांच्यातच बहुतेक विनाच आहे, ही विना यांनी घेतली होती आणि खूप सुंदर प्रकारे ते वाजवत होते। आणि त्यानंतरचा पोस्टर होतो मित्रांनो, हे सुद्धा आपल्या ओळखीचीच आहेत मित्रांनो, यांचं नाव आहे पद्मभूषण हरिप्रसादजी चौरसी आहे, बासरी वादक होते मित्रांनो, खूप सुंदर बासरी वाजवत होते मित्रांनो। या हॉटेलचा वेगळेपणा म्हणजे हाच की यांनी हे सुंदर वादनाचे पोस्टर इथे लावून ठेवले होते आणि एका बाजूने फिशपॉट पण होता आणि छान प्रकारे क्लीन असं हॉटेल आहे मित्रांनो। स्टाफ सुद्धा चांगला होता। चला आता ऑर्डर देण्याची वेळ झाली होती, कारण मला खूप भूक लागली होती। तर सगळ्यात पहिले आम्ही आता मसाला पापड मागवला होता, त्यानंतर आम्ही व्हेज मंचा सूप मागितलं होतं आणि त्याची चव सुद्धा खूप छान होती मित्रांनो, म्हणजे जसं पायशी नव्हतं व्यवस्थित त्यांनी केलं होतं। त्यानंतर थोडंसं ओजस्वीला खायचं होतं म्हणून पनीर चिली मागवलं होतं, जास्त पायशी नव्हतं, टेस्ट सुद्धा चांगली होती आणि बाकीच्या हॉटेलपेक्षा मला टेस्ट भारी वाटली, कारण पहिल्यांदाच आम्ही या हॉटेलला आलो होतो मित्रांनो आणि खूप चांगली टेस्ट होती। आणि त्यानंतर आम्ही मागवली होती दम बिर्याणी, ते सुद्धा क्वांटिटी मध्ये छान होती, कारण आम्हाला जास्त भूक लागली होती, पण आम्ही असं स्टार्टर मध्ये खाऊन आम्हाला भूक कमी झाली होती। त्यानंतर ओजस्वीला हे बिर्याणी खायची नव्हती, तर म्हणून तिने मेदू वडा आणि इडली ती ऑर्डर केली होती आणि तिची इडली आली होती मित्रांनो, तिला खूप भूक लागली त्याने ते खायला तिने सुरुवात केलेली आहे। आणि या हॉटेलची सांगायची खासियत म्हणजे मित्रांनो, या हॉटेल मधला नीटनेटकेपणा, त्यांनी जे वादनाचे ते पोस्टर ठेवले होते ते, आणि तिथला स्टाफ सुद्धा खूप चांगला होता मित्रांनो। ऑर्डर सुद्धा व्यवस्थित घेत होते, व्यवस्थित ऑर्डर देत होते आणि लोकांची गर्दी सुद्धा इथे वाढत होती। तुम्हाला सुद्धा या हॉटेलला भेट द्यायची असेल तर नक्की अवश्य तुम्ही या हॉटेलला भेट देऊ शकता। आता तुम्ही म्हणाल की हॉटेल कुठे आहे, तर तुम्हाला याचा ऍड्रेस सांगतो मित्रांनो। तर हे हॉटेल आहे सोलापूर हायवे रोड वरती, भारत पेट्रोल पंपच्या डाव्या साइडनी आणि रिलायन्स स्मार्टच्या अपोजिट साइडनी विना व्हेज रेस्टॉरंट या हॉटेलचं नाव आहे मित्रांनो, अवश्य भेट द्या। आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।